नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीचा इंग्लिश विषयाचा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन पेपर आहे हा क्वेश्चन पेपर आहे प्रिव्हियस इयर म्हणजेच मार्च 2024 चा. आणि आज आपण पाहणार आहोत यामध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातात आणि आपण अतिशय कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. तर पहा, पहिला क्वेश्चन असतो क्वेश्चन 1A मध्ये, डू हॅज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 6 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतात आणि त्या 6 ऍक्टिव्हिटीज मधून अशा पद्धतीने 6 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. यापैकी कोणत्याही 4 सॉल्व्ह करायच्या. तर हा क्वेश्चन सगळ्यात सोपा राहतो. पहिले 8 मार्क्स घेणं. आता कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. लेटर्सचा अर्थ असतं अक्षरे. तर करेक्ट अक्षरे वापरा आणि वर्ड्स जे आहेत ते कंप्लीट करा म्हटलंय. तर पहा, हा जर आपण शब्द पाहितला तर LIHT दिलाय. तर इथं कोणता अक्षर बसेल? LIGHT. म्हणजेच या ठिकाणी अक्षर कोणता आहे? G आहे. बरोबर आहे. तर या पद्धतीने हे लिहायचंय. तुम्ही ज्यावेळेस ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करता, आता समजा इथं फक्त तुम्ही लाईटच लिहिलंय तर याला अर्धा मार्क्स असतो. ह्या 4 ऍक्टिव्हिटीजला 2 मार्क्स असतात. आता या ठिकाणी F दिलंय, CUS दिलंय, तर आपल्याला या ठिकाणी शब्द माहित पाहिजे. F नंतर O CUS. तर इथं काय ऍड करावं लागेल? O ऍड करावं लागेल. इथं HABT दिलंय, म्हणजे आता या ठिकाणी शब्द काय तयार होईल? हॅबिट हा शब्द तयार होईल. तर इथं I ऍड केलं आपण. आणि इथं STIK आहे, तर इथं काय शब्द तयार व्हायला पाहिजे? STICK. तर इथं ऍड काय करावं लागेल? C ऍड करावं लागेल. या पद्धतीने तुम्ही याचे आन्सर्स लिहिताल. आता या ठिकाणी पहा, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABC या चढत्या क्रमानं Z पर्यंत तुम्ही काय करा? अल्फाबेटिकल ऑर्डर न मांडा. म्हणजे शब्द त्या पद्धतीने मांडा, अक्षर नाही चेंज करायचे. तर पहिलं पहा, ABCD चा जर सिक्वेन्स सापडला तर आपल्याला या ठिकाणी पहिला बर्ड्स हा शब्द दिसेल ABCD नुसार लवकर आलेला. जो अगोदर येणार आहे तो लिहायचा. तर चला आपण बर्ड्स लिहूया. ABCDEFG नंतर गार्डन होईल. RST, R चा शब्द अगोदर येईल, रोज येईल, आणि T चा नंतर येईल, ट्रीज. तर या पद्धतीने लिहिताल. म्हणजे ABCD नुसार जायचं पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये, या ऍक्टिव्हिटी मध्ये, आणि पाहायचं की ABCD नुसार अगोदर अक्षरे असणारे शब्द अगोदर लिहित चालायचं. जसं B असणारा सगळ्यात अगोदर लिहिला, त्यानंतर G असणारा लिहिला, R नंतर असतं तर नंतर लिहिला, T त्यानंतर असतं तर त्यानंतर लिहिला, या पद्धतीनं. त्यानंतर आहे ट्रूथ, ट्रबल, टेस्ट आणि ट्रीटमेंट. पहिली अक्षर सगळ्यांची सारखीच आहेत. आता दुसऱ्या अक्षराकडे जायचं. ABCD नुसार जवळचं अक्षर कोणतं आहे? तर E आहे, म्हणून पहिल्यांदा काय लिहिताल तुम्ही? टेस्ट लिहिताल. आता यानंतर कोणतं घ्यायचं? इथंही TR आहे, इथंही TR आहे, इथंही TR आहे. आता R नंतर जवळचं असणारं अक्षर, इथं U आहे, इथं O आहे, इथं E आहे. म्हणजे जवळचं अक्षर ABCD नुसार E आहे. तर 2 नंबरला काय लिहिताल? इथं ट्रीटमेंट लिहितात. ओके. 3 नंबर आता राहिले ट्रबल आणि ट्रूथ. मग हे यू अगोदर असतं का O अगोदर असतं? तर साहजिकच आहे, O अगोदर असतं. तर आपण इथं लिहितो ट्रबल आणि लास्ट ट्रूथ, या पद्धतीने. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पंक्च्युएट करा म्हणजे काय करा? विरामचिन्हांचा वापर करा. आता विरामचिन्हांचा वापर करा म्हटलंय तर आपल्याला लक्षात ठेवायचे तर डायरेक्ट स्पीचचे वाक्य असतात, आणि डायरेक्ट स्पीच मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये लिहायचं असतं. जसं की या ठिकाणी बनेल शी क्राईड, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, आणि या ठिकाणी सेंटेन्स इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये लिहिताना पहिलं अक्षर कॅपिटल RU, क्रेझी.
छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि क्वेश्चन दिल्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा इनक्लोज करायचं. हे सेपरेट सेंटेन्स आहे त्यामुळं हे कॅपिटल आहे. या पद्धतीनं बनेल. हे तसंच आहे. डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे तर वाक्याची सुरुवात कॅपिटलनं. द टीचर सेड, त्यानंतर कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, लेट LET त्याला अपॉस्ट्रॉफी एस असतं. लेट्स स्टार्ट टुडेज, इथं पण अपॉस्ट्रॉफी असतं. लेट्स स्टार्ट टुडेज लेसन आणि डबल इन्व्हर्टेड कॉमाज इनक्लोज. या पद्धतीनं लिहायचं. एकदम सोपा असा हा क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन जो आहे तो. चला चौथी ऍक्टिव्हिटी. मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स. कमीत कमी 3 अक्षरी शब्द असावेत, जास्तीत जास्त किती लिहा आणि यामधलेच अक्षर घेऊन शब्द तयार करायचे. चला आपण पहिल्यांदा ए घेऊया, एन घेऊया, एन, डी घेऊया, अँड. ओके. त्यानंतर आपण घेऊया ए डबल एन आणि टी, अँड. त्यानंतर आणखी बनेल ADVERSE, ऍडवर्स. आणखी शब्द बनेल TEASE, टीज म्हणजे चिडवणे. तर असे 4 शब्द तयार करायचे आहेत. आणि अक्षर कशा पद्धतीने वापरायचे तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर आहे. अक्षर किती वेळेस वापरा, फक्त शब्द दरवेळेस वेगवेगळा आला पाहिजे. म्हणजे हे ए एकदाच इथे घेतलंय, हे ए इथे या शब्दात एकदाच घेतलंय, बरोबर आहे. तर ए यानंतर एन आणि डी, अँड बनलं. ANT इथं ऍड वर आणि SE त्यामध्ये ऍड केलं. TEASE तुम्हाला जसे बनवता येतील बनवा. शब्द बनवायचे असतात, अक्षर त्यातलेच घ्यायचे असतात. असे 4 शब्द बनवले तर तुम्हाला 2 मार्क्स भेटतात. 2 शब्द बनवले तर 1 मार्क भेटतो. राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शॉन इन द एक्झाम्पल. इथं लक्षात ठेवायचंय, इथं नाउन दिलंय, क्लेवर हे ऍडजेक्टिव्ह आहे म्हणजे वर्णन करणारा शब्द आहे. हुशार विद्यार्थी असं. बाकीचे तसेच आले पाहिजेत. मग आपण लिहूया क्लेवर, इथं लिहूया स्मार्ट, इथं लिहूया आपल्याला म्हणायचंय डल आहे तर DULL, डल स्टुडंट. आपल्याला म्हणायचंय इंटेलिजंट आहे तर इथं लिहितो आपण इंटेलिजंट. आपला म्हणायचंय चांगला विद्यार्थी आहे तर गुड स्टुडंट. तर ऍडजेक्टिव्ह एक दिलेलं असेल तर बाकी ऍडजेक्टिव्हच लिहायचे असतात. आता इथं पहा, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स, ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. हे जे लास्ट लेटर आहे यापासूनच पुढील वर्ब तयार झालं पाहिजे. वर्ब सांगितले तर सगळे वर्ब बनवायचे, नाउन सांगितले तर नाउन बनवायचे. आता वर्ब्स म्हणजे ऍक्शन असणारे शब्द. तर ग्रो, W पासून काय बनेल, वर्क, काम करणे. के पासून काय बनेल, KNOW, नो हे वर्ब बनेल. पुन्हा W आले, W पासून काय वर्ब बनेल, राईट हे वर्ब बनेल. ई पासून काय वर्ब बनेल, इट हे वर्ब बनेल. असे 4 लिहिले की 2 मार्क्स मिळून जातात. तर या 6 पैकी कोणते 4 ऍक्टिव्हिटीज तुमच्या बरोबर येणं गरजेचं आहे तुम्हाला जर 8 मार्क्स घ्यायचे असले याचे. तर बी मध्ये डू हॅज डायरेक्टेड दिलेलं आहे. अटेम्प्ट एनीवन म्हणजे हे लिहा किंवा हे लिहा, दोन्ही पैकी एकच लिहायचं. दोन्ही लिहित बसायचं नाही, वेळ घालवायचा नाहीये. कारण रायटिंग स्किलला आपल्याला वेळ खूप लागतो, त्यामुळं या क्वेश्चन्स मध्ये वेळ घालवत बसायचं नाहीये. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू बी. टू बी म्हणजेच एम इज आर वॉज वेअर असतं, लक्षात ठेवा. अफ्रेड ऑफ म्हणजे कायची तरी भीती आहे. आय एम अफ्रेड ऑफ म्हणजे मला भीती वाटते. आय एम अफ्रेड ऑफ रायडिंग अ बाईक. बाईक म्हणजे दुचाकी गाडी चालवण्याची मला भीती वाटते. किंवा तुम्ही म्हणू शकता आय एम अफ्रेड ऑफ स्नेक्स, आय एम अफ्रेड ऑफ डार्कनेस. तुम्हाला जे योग्य वाटेल ते लिहू शकताय. आता हे जर लिहायचं असेल तर ऍड अ क्लाउज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड. पहा इथं ठिकाण असेल
तर वेअर न वाक्य जोडायचं. दिस इज अ क्लासरूम, हिज क्लासरूम आहे. वेअर वी लर्न इंग्लिश. हिज क्लासरूम आहे, जेथे. वेअरचा असं ज्यावेळेस वाक्य जोडण्यासाठी यूज केलं जातं त्यावेळेस त्याचं मिनिंग असतं जेथे. दिस इज अ क्लासरूम वेअर वी लर्न इंग्लिश. हा व्यक्ती असतात तो होणे या ठिकाणी वाक्य जोडतात. दिस इज अ क्लासरूम वेअर वी लर्न इंग्लिश. तर या दोन्ही पैकी लिहायचं, दोन्ही लिहित बसू नका. जे करेक्टली लिहिता येते ते लिहा दोन्ही पैकी. अटेम्प्ट एनीवन. ऍड प्रिफिक्स और सफिक्स म्हणजे या दिलेल्या शब्दाच्या मागे तरी अक्षर वापरा किंवा पुढे तुम्हाला जे येतील ते. तर आपण मॅनेज यापासून होईल मॅनेजमेंट, तर MENT जोडलं आपण. काइंडचं काय बनवता येईल, तर काइंडचं बनवता येईल काइंडनेस. या पद्धतीनं बनव. त्याला ऑर मध्ये हे आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे इथं काय करायचं लक्षात येईल, एकतर हे लिहायचंय किंवा हे ऍक्टिव्हिटी लिहायची, दोन्ही पैकी एक. इथं दिलंय मॅनेज आणि सेंटेन्स बनवा. आय कॅन आपला येणारं सिंपल सेंटेन्स बनवायचं. आय कॅन मॅनेज दिस, मी हे मॅनेज करू शकतो. ओके. आता काइंडचं बनवा म्हटलं तर एकदम सिंपल सेंटेन्स बनवा. सी इज अ काइंड गर्ल, ती दयाळू मुलगी आहे. आणि एकाच सेंटेन्स बनवायचं, दोन्हीचं बनवत बसायचं नाहीये. त्यामुळं तुम्ही जे सोपं वाटतंय शब्द जो सोपा असेल त्याच्यापासून सेंटेन्स बनवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं क्वेश्चन 1 A आणि B आपण पाहितलेला आहे. आता पहा क्वेश्चन 1A 8 मार्क्स साठी आहे आणि क्वेश्चन 1B हा 2 मार्क्स साठी आहे. म्हणजेच पहिला क्वेश्चन जो आहे तुम्हाला 10 मार्क्स साठी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये मी बाकीचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करून देणार आहे. छानपैकी तयारी करत राहा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून 10वी मध्ये 95च्या आसपास मार्क्स कसे येतील याची काळजी घेत चला. कारण का इंग्लिश मध्ये स्कोर करणं खूप सोपं आहे, खूप मार्क्स पडतात. तुम्हाला फक्त एक आयडिया येणं गरजेचं आहे आणि आपल्याला इंग्लिश मध्ये प्रॉपरली आन्सर्स लिहिता येणं गरजेचं आहे. बाकी कशा पद्धतीनं प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायचं मी या ठिकाणी सर्व काही एक्सप्लेन करणारच आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.